हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आशा करते तुम्ही मस्त असाल. मी शारदा गजानन राठोड आणि सुराज ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर हा माझा पहिला ब्लॉग व्हिडिओ आहे. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नेहमी बघा. तर चला मग आज चालू करूया आपला होम टूर. माझं छोटंसं घर तुम्हाला दाखवणार आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलवरती शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी अशी झाडं लावलेली आहेत. खाली कमी जागा असल्यामुळे मी कुंड्या भिंतीवरती ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप छान फुलं पण येत आहे. इथं पाणी ठेवलेलं आहे मी आणि खाली पण 4-5 अशा कुंड्या लावलेल्या आहे. इथे बघू शकता, गुलाबाचं फूल खूप छान उगळलेलं आहे. तर इथून आहे माझ्या घराचं फ्रंट. हे छोटीशी समोर अशी जागा आहे. इथे असं पाणी भरून ठेवलेलं आहे, कारण आमची नळ आजच आलेली होती. 3-4 दिवसात एकदा येत असते, म्हणून एवढं सारं भरून ठेवावं लागतं. आणि हा आहे आमचा हॉल. इथे मी असे झुंबर लावलेले आहे, इकडून पण लावलेलं आहे. ते कसे दिसत आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इकडे असं सोफा ठेवून आहे आणि इथे ठेवलेली आहे दोघा भावाची सायकल. तर ही आहे सानवीची सायकल आणि ही आहे स्वराजची सायकल. तर दोघा भावाची सायकल मी इथेच ठेवत असते, कारण ते दोघं भाऊ नेहमी खेळत असतात, तर इथेच ठेवून देतात. आणि इथे अशी वॉल हँगिंग अटकवलेली आहे. आणि इथे बघू शकता, आम्ही अशी छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती दारात लावलेली आहे. आणि असं आमचं इकडे आहे आमचं बेडरूम. तर ही आहे आमची छोटीशी अशी बेडरूम. इथे स्वराज झोपलेला आहे. तो शाळेतून आल्यावर थोडंसं झोपतो. आणि तिकडे सान्वी अशी TV पाहत आहे. तिला मी असं कार्टून लावून दिलेलं होतं, ती चुपचाप अशी बघत आहे. तर इकडे मी ठेवलेल्या आहे सान्वीच्या खेळण्या, कारण ते इकडे तिकडे फेकून देतात, म्हणून मी बास्केटमध्येच ठेवत असते. आणि इकडे आमचे कपडे ठेवलेले आहे. आणि हा आहे स्वराजचा स्टडी टेबल. तो अभ्यास पण इथेच करतो आणि तिचं सगळं स्टडीचं सामान मी तिथेच ठेवत असते. आणि तिकडे असे चार्ट लावलेले आहे, कारण स्वराज वाचत राहतो. आणि इकडे आमचा बेड आहे आणि ही आहे आमची कपाट. तिच्यावरती मी असे खेळणी ठेवलेली आहे, त्यांची स्टेडी ठेवलेली आहे. आणि इकडे हे कार्टून बघत आहे सान्वी. तर चला जाऊया आता किचनकडे. तर हा आहे माझा किचन. हा माझा छोटासा किचन आहे आणि मला फार आवडते, कारण मी जास्तीत जास्त वेळ माझ्या किचनमध्येच राहत असते. तर इथं मी अशी रॅक लावलेली आहे नेहमीचे वापराचे भांडे ठेवण्यासाठी. आणि इकडे असं फ्रीज ठेवलेलं आहे. आणि इकडे असं आहे माझा गॅस वटा. तर असं एक कपाचं स्टँड मी आणलेलं आहे, ऑनलाईन मागवलेलं आहे. आणि इकडे आहे ग्लासचा स्टँड. म्हणून इथं असं अजून काहीतरी असं वेगळं करायचं आहे मला, तर त्याच्यासाठी मला आता ऑनलाईन बोलवायचं आहे. तर हे पण मी ऑनलाईनच आणलेलं आहे, मसाल्याचे वगैरे डबे तिथं ठेवण्यासाठी. आणि तिकडं मी असं मिक्सर ठेवत असते. आणि आत्ताच मी भांडे घासून ठेवलेली आहे. असं मी छोटंसं माझं किचन असं मेकओव्हर केलेलं आहे. खाली तेलाचे आणि पिठाचे डबे वगैरे ठेवत असते. आणि इकडे अशी रॅक आहे माझी, वरती असे डबे ठेवलेले आहे मी आणि खाली अशी रॅक आहे, तिथं असं कुकर डबे वगैरे मी असे लावलेले आहेत. इकडे आहे किराणा भरून ठेवलेले आहे ते डबे आहे. आणि ते बघू शकता, हे ऑनलाईन मी आणलेलं आहे. ते कसं दिसत आहे मला मस्त आवडत आहे. आणि इकडे सगळे अशी काचेची भांडी ठेवलेली आहे. आणि वरती ठेवलेले आहे मी टिफिनचे वगैरे डबे. आणि खालती असे छोटे छोटे डबे ठेवलेले आहे. असं मी माझ्या किचनला थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. आणि इकडं आमचा वॉशरूम एरिया आहे.
माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. राधे राधे.